आज दिनांक 7/3/2025 रोजी आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आज आमचे उपोषणकर्ते चारही उपोषणकर्त्यांची जरा परिस्थिती खालावत चालली आहे। परंतु पूर्ण दिवस इकडे कोणी अधिकारीसुद्धा फिरकला नाही। संध्याकाळी 8:30च्या दरम्यान BDO साहेब त्यांचे BDO विस्तार अधिकारी इथे एक निवेदन घेऊन आले होते की तुमचं उपोषण स्थगित करा। त्याच्यामध्ये अशी आमच्या मागण्यांपैकी अशी ठोस मागणी आमची ते काय कोणतीच पुरवणार नाही असे त्याच्यामध्ये उल्लेख आहे। आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचं मागणी आहे की आमच्याकडे जे सबळ पुरावे आहेत त्या पुराव्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा आणि त्यांना निलंबित करा। जर कारवाई झाली तरच आमचा उपोषण स्थगित होईल। परंतु त्यांच्या BDO साहेबांनी आम्हाला सांगितलं नाही, हे आम्हाला ते जबरदस्ती पत्र देण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही तो स्पष्टपणे नाकारला आहे। आमचं एकच निर्णय आहे की जर संबंधित अधिकाऱ्यावर ठोस कारवाई झाली तरच आम्ही आमचं उपोषण स्थगित करू, अन्यथा आमचं असं उपोषण चालूच ठेवू। देऊ ती प्रत पाहिजे तर त्यांनी आम्हाला दिले ना RTI, म्हणजे आम्ही त्यांना त्याच्यामध्ये गेलो होतो। हां, 1 महिना नाही, 1 महिना तो ग्रामसेवक यो पण देत नाही। 1 महिना तो RTI दिलाच नाही, कोणाचा पण देत नाही। ह्याच ग्रामपंचायत नाही, दुसऱ्या ग्रामपंचायतचा पण देत नाही। ते कुलीवाले आले होते त्या ग्रामपंचायतचा पण सेम प्रॉब्लेम आहे, तिकडचा पण RTI देत नाही। तो प्रत्येक RTIला अपील आहे आमचा। त्याच्यामध्ये त्याचं सुनावलं लागत, त्यांनी जर माहिती दिली नाही ना तर त्याला दंड पण लागला। कायद्यात तरतुदी आहेत, बरेच ग्रामसेवकाला दंड पण लागले। असं नाही की त्यांच्याकडनं आपल्याला आम्हाला 25,000च्या दंडाने करायचं नाही, इथे लाखोंचा त्यांनी भ्रष्टाचार केलाय माहिती आहे आम्हाला। 25,000च्या दंडाने काय होणार, आम्ही त्या दंडापर्यंत जात पण नाही, तिथपर्यंत आम्ही फक्त माहिती मागतो। जो अहवाल जाईल ना त्याच्याविषयी तुम्ही वरती बोला की बाबा अहवालाचं तुम्ही बघा, काय तुम्हाला अहवालाचं बघायचं, आम्ही त्या अहवालाबद्दल काय बोलत नाही। आम्ही आमचे पुरावे दाखवतो ना, आम्हाला माहिती आहे की आमचे पुरावे समोरच्यावर FIR दाखल भरपूर आहे। समोरच्यावर FIR दाखल करा, निलंबित करा। CO साहेबांना इथे येऊ दे, तर आम्ही CO साहेबांना येऊ दे इथे, आम्हाला CO साहेबांना अधिकार आहे। आता आम्ही तुम्हाला लेखी दिलेलं आहे। ग्रामसेवक व्हॅल्यू देत नसेल तर दुसरं काय कोण करणार? त्यांनी आता लेटर दिलंय, तुम्ही स्थगित करणार आहे? नाही ना, विषय संपला। लेटर तुम्ही म्हणजे स्थगित झाला असा विषय नाही तुम्हाला। आम्ही रिसिव्ह नाही करणार, त्याच्यावर लिहिलंय स्पष्ट आंदोलन स्थगित कर आले। आम्ही विनंती करायचं नाही करायचं नका करू, तो भाग तुमचा आहे। आम्ही विनंती करणार ना, आणि ते पत्र तुम्ही फक्त ते स्वीकारावं, बाकी तुमचा निर्णय राहतो ना। काय मला कोणतंही पत्र आंदोलन स्थगितचं स्वीकारायचं नाही। तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू शकता, तुम्हाला अजिबात आम्ही स्वीकारणार नाही। आम्ही पत्र स्वीकारत नाही, तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करू शकता, आम्ही पत्र एकही स्वीकारणार नाही जोपर्यंत आमचं जबरदस्ती पत्र तुम्ही आम्ही सांगू शकता आम्हाला। आम्ही शांततेत म्हणून आमचा याचा अंत बघू नका। नाही, जबरदस्ती नाही, ते काय बोलतो तुम्ही स्वीकारायला लागेल, म्हणजे तुमच्या पत्राला कोणी उत्तर दिलं नाही। तुम्ही काय बोलता, त्यात उल्लेख केला तुम्ही पत्र काढलं, त्याच्यावर आम्हाला काय दिला, 3 महिने झाले तुमच्या पत्रावर चौकशी अहवाल करतो, त्याच्या अहवाल आला का नाही ना, मग आता पत्र का स्वीकारा म्हणता? तसं नाही, त्यात अजिबात पत्र स्वीकारणार नाही आणि आमच्यावर जबरदस्ती करू नका। तुम्ही काय म्हटले, त्याच्यात उल्लेख केलाय, त्या उल्लेखाबद्दल मी बोललो। उल्लेख बद्दल प्रश्न नाही, उल्लेख केलाय ना, त्याच्यामध्ये आंदोलन स्थगित करा तुम्ही विनंती करणार। आम्हाला ते पत्र आम्हाला पत्र स्वीकार, आमची मागणी आहे ना, त्यांच्यावर जर FIR दाखल होत नाही तर आम्ही तोपर्यंत हे होत नाही। आम्हाला मागणी मान्य नाही तुमची, काय प्रश्न येणार नाही त्याचा। आम्ही नाही ते पत्र स्वीकारू शकत।